नमस्कार. डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार मिळाला आहे, पण त्याचबरोबर त्या मतांची जबाबदारीही वाढली आहे. सध्या कंटेंट क्रिएटर मुकेश मोहन मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्यावर तब्बल 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला असून हा वाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित कंटेंटमुळे निर्माण झालाय. या प्रकरणामुळे सोशल मीडिया, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या मर्यादा यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. हा संपूर्ण वाद एका व्हिडिओमुळे सुरू झाला. या व्हिडिओमध्ये मुकेश मोहनने द कॅराव्हॅन या मासिकाच्या एका रिपोर्टचा संदर्भ घेत काही गंभीर आरोपात्मक मुद्दे मांडले. या मुद्द्यांमध्ये बीफ विक्री म्हणजेच गोमांस विक्रेता या संवेदनशील विषयांचा उल्लेख होता आणि त्यात काही व्यक्तींचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला गेला. मात्र या दाव्यांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही आणि याच कारणामुळे हा वाद अधिक गंभीर बनला आहे. संबंधित पक्षाच्या मते या कंटेंटमुळे नितीन गडकरी यांच्या प्रतिमेला धक्का बसला असून त्यामुळे मोठ्या रकमेचा मानहानी दावा दाखल करण्यात आला आहे. भारतात मानहानीचा कायदा स्पष्ट आहे. एखाद्या व्यक्तीविषयी चुकीची किंवा अप्रमाणित माहिती पसरवली गेली आणि त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी झाली तर त्या व्यक्तीला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात 50 कोटींचा दावा हा दिवाणी स्वरूपाचा असून कथित नुकसान भरपाई म्हणून ही रक्कम मागितली गेली आहे. पण या प्रकरणाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला. सोशल मीडियावर प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? सध्या या प्रकरणावर समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही लोकांच्या मते जर कोणी सार्वजनिक व्यक्तीबद्दल प्रश्न विचारत असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येते. प्रश्न विचारणं चुकीचं आहे का, असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. काही जण असं म्हणत आहेत की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा मूलभूत भाग आहे. जर सामान्य नागरिक किंवा कंटेंट क्रिएटरने प्रश्न विचारला तर त्यावर थेट इतका मोठा मानहानीचा दावा करणं योग्य आहे का, यावर ही चर्चा सुरू आहे. दुसरीकडे काही लोकांचं म्हणणं आहे की प्रश्न विचारणं आणि आरोप करणं यात फरक आहे. जर कोणताही पुरावा नसताना गंभीर आरोप केले गेले तर ते चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे या प्रकरणात सत्य काय आहे हे न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. या वादात काही राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांसारख्या काही नेत्यांनी मुकेश मोहनला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आधार आहे आणि तो टिकवणं आवश्यक आहे. अशा प्रतिक्रिया येत असल्यामुळे हा विषय केवळ एका व्हिडिओपुरता मर्यादित न राहता व्यापक राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे. दरम्यान सोशल मीडियावर या प्रकरणाशी संबंधित अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत. काही मीम्समध्ये असा सवाल विचारला जात आहे की 28 कोटींची संपत्ती असताना 50 कोटींचा मानहानीचा दावा कसा? अशा प्रकारचे प्रश्न लोक विनोदी पद्धतीने मांडत असले तरी त्यामागे एक गंभीर मुद्दा दडलेला आहे. मोठ्या रकमेचे दावे करून दबाव निर्माण केला जातो आहे का? या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते. आज सोशल मीडिया ही केवळ मनोरंजनाची जागा राहिलेली नाही. ती एक शक्तिशाली माध्यम बनली आहे जिथे सामान्य माणूसही आपलं मत मांडू शकतो. पण त्याच वेळी चुकीची माहिती पसरवली गेल्यास त्याचे परिणामही गंभीर होऊ शकतात. हा वाद आता दोन गोष्टींमध्ये अडकलेला दिसतो. एक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दुसरी म्हणजे जबाबदारी. जर कोणी प्रश्न विचारत असेल तर तो अधिकार आहे, पण जर त्या प्रश्नांमध्ये आरोपांचा सूर असेल तर त्यासाठी पुरावे आवश्यक आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. सामान्य नागरिकांसाठी या प्रकरणाचा अर्थ काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पण त्याच वेळी माहिती देताना आणि शेअर करताना सावधगिरी बाळगणंही तितकंच गरजेचं आहे. सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असेलच असं नाही. त्यामुळे प्रेक्षकांनीही जागरूक राहणं आवश्यक आहे. आजचा प्रश्न फक्त मुकेश मोहनचा नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे जी सोशल मीडियावर आपलं मत मांडते. प्रश्न विचारणं चुकीचं आहे का आणि प्रश्न कसा विचारला जातो या दोन गोष्टींचा विचार करणे आता आवश्यक बनले आहे. आता पुढे काय होणार हे न्यायालय ठरवेल. पण या प्रकरणामुळे एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली. डिजिटल युगात शब्दांची ताकद खूप मोठी आहे आणि त्या शब्दांची जबाबदारीही तितकीच मोठी आहे.